नमस्कार, शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपल्या किचनमध्ये जास्तीत जास्त लेअरवाली आळूवडी पाहणार आहोत। अतिशय सोप्या पद्धतीने 9 बनवू शकतील, तर इतकी सोपी पद्धत दाखवली, नक्की ट्राय करा। तर आजची आपण ही आळूवडी भिजवलेल्या चणा डाळीपासून करणार आहोत। तर ही ते अशा प्रकारची आळूची पानं घेतली, देशी आळूची पानं आहेत, छान बारीक अशी आहेत। जर मोठी पानं असतील तर ती पण स्वच्छ धुवून त्याचे छोटे तुकडे करून घेतले तरी चालते। तर ही माझ्याकडे अशा प्रकारे लहान पाने आहे, तरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर इथे आज बेसन पीठ न वापरता भिजवलेल्या चणा डाळीपासून आळूवडी आपण बनवणार आहोत। तर त्यासाठी मी चणा डाळ 1 वाटी 2 तास भिजवलेली होती आणि एका साईडला चिंच व गूळ भिजत ठेवलेला आहे। तर मिक्सर भांड्यामध्ये चणा डाळ काढून त्यामध्ये हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 9 ते 10 तुमच्या चवीनुसार घेऊ शकता। तसेच 15 ते 20 लसूण पाकळ्या, जिरे घेतले आहेत 1 चमचा। इथे सर्व मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर इथे पाहू शकता थोडेसे मिक्सरला वाटल्यानंतर इथे पाण्याची गरज आहे, म्हणून इथे मी चिंचेचा कोळ टाकत आहे। तोही छान आपल्याला गाळून घ्यायचा आहे। इथे चिंचेचा कोळ जर कमी पडत असेल तर थोडेसे पाणी वापरले तरी चालेल, जास्तही पाणी वापरू नका। अवघे 2 ते 3 चमचे वापरा आणि मिक्सरला छान बारीक असे वाटून घ्या, जेणेकरून मिश्रण पानाला छान चिटकेल। तर अशा प्रकारे सर्व मिश्रण बारीक करून एका बाउलमध्ये काढलेले आहे। तर यामध्ये 1.5 चमचा बडीशोप, 1 चमचा ओवा छान चोळून टाकायचा आहे, जेणेकरून त्याचा फ्लेवर आपल्या आळूवडीला छान लागेल। अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, तसेच हिंग टाकलेला आहे अर्धा लहान चमचा। इथे जे काही साहित्य दिले आहे ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। तीळ घेतलेले आहेत 1.5 चमचा, जिरे पावडर अर्धा लहान चमचा, गरम मसाला अर्धा लहान चमचा, मीठ टाकायचे आहे चवीनुसार। जर तुम्हाला हिरवी मिरची नको असेल तर इथे तुम्ही लाल तिखटाचा वापर करू शकता। सर्व मसाले पिठामध्ये छान मिक्स करण्यापूर्वी इथे 1 चमचा तेल घालणार आहोत, जेणेकरून जर पानाला कवकव असेल तर ती निघून जाईल। तसे चिंचेचा कोळानेही निघली जाते, म्हणून अशा प्रकारे छान तेल थोडेसे मिक्स करून घ्यायचे आहे। तर बऱ्याच वेळेला पानाला एक प्रकारची खव असते, तर ती तेल व चिंच गुळाच्या पाण्यानेही निघून जाते। तर त्यामुळे नक्की ते अवश्य ह्यामध्ये मिक्स करा। तर इथे थोडेसे पाणी टाकून बॅटर चांगले सैलसर असे मिक्स करून घेतले। ज्या चाळणीमध्ये आपण ह्या वड्या वापरून त्या चाळणीला हलके खाली तेल लावून घ्यायचे आहे आणि ह्यामध्येच आपल्याला सर्व लेअर द्यायचे आहेत आळूवडीचे। तर इथे आता आळूचे पान ठेवून अशा प्रकारे पाहू शकता उलट्या साईडने ठेवलेले आहे। तर त्याला हे सर्व मिश्रण लावून घ्यायचे। मिश्रण जर पानाला लागत नसेल, कोरडे वाटत असेल, तर इथे तुम्ही थोडेसे 1 ते 2 चमचा पाणी वापरू शकता। तर इथे पाहू शकता अशा प्रकारे दुसरे पान ठेवून घ्यायचे आहे। हे ते कशीही पानं ठेवलीत तरीही चालतील, पण जर तुमच्याकडे पानं मोठी असतील तर ती एकसारखी कापून घेतली तरी चालेल, जेणेकरून तुम्हाला लेअर लावायला सोयीचे जातील। तर इथे पाहू शकता 2 पानं एकमेकाच्या विरोधात टाकून एक दुसरे पान मी आडवे ठेवलेले आहे। तर ही पानं बरीच लहान आहेत, म्हणून मी इथे 2-2 पानंही अशी ठेवणार आहे। जर तुमच्याकडे मोठी असतील तर तुम्ही पूर्णपणे स्क्वेअरमध्ये कापून ही लेअर लावू शकता। जसे फक्त लेअर लावताना सर्व साईज एकसारख्या आल्या पाहिजेत, नाहीतर एका ठिकाणी पातळ एका ठिकाणी जाड अशी लेअर लावू नये। तर इथे पाहू शकता सर्व पाने अशा प्रकारे लावून बेसन पीठ आपल्याला लावून घ्यायचे आहे। तर ही आळूवडी नक्की एकदा करून पहा, अतिशय सोप्या पद्धतीने याचे लेअर लावून दाखवलेले आहेत। सविस्तर व्हिडिओ आहे म्हणून थोडासा मोठा आहे, पण नक्की अशा प्रकारे तुम्ही ही आळूची वडी नक्की करून पहा, जास्तीत जास्त लेअर सुटतात, अतिशय खमंग लागते। तर अशा प्रकारे सर्व साईडच्या काडा एकत्र घेऊन याला स्क्वेअर आकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून आपली आळूवडी एकसारखे आपल्याला मिळतील। तर पाहू शकता साईडची सर्व पाने एकत्र करून पुन्हा एकदा जे आपण मिश्रण बनवते ते लावून वरून एक पान मी लहान असे लावून घेतलेले आहे, त्यालाही बेसन पीठ लावून घेते। इथे वरून तुम्हाला जर तीळ टाकायचे असतील तर असे वरून टाकले तरी अतिशय छान दिसतात। आणि ही चाळण कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते, त्यावर ठेवून झाकून आपल्याला मध्यम आचेवर 10 ते 15 मिनटं ही पाणी शिजवून घ्यायची आहेत। तर इथे पाहू शकता 15 मिनटानंतर ही आपली छान आळूवडीचा लेअर शिजलेला आहे। तर थंड झाल्यानंतर काढून घेणे। तर इथे मी दुसरेही पान वाफवायला ठेवलेले आहेत। तर इथे हे पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्याच्या वड्या कापायच्या आहेत।
थंड झाल्यानंतर ह्याच्या वड्या अतिशय सुबक पडतात, तुकडे पडत नाहीत. तर अशा प्रकारे तुमच्या आवडीनुसार स्क्वेअर टँगल कशाही तुम्ही वड्या कट करू शकता. पाहू शकता अतिशय सोप्या पद्धतीची आळूवडी आहे. नक्की एकदा ट्राय करा. तर इथे पाहू शकता ही जाड अशी जवळजवळ ह्या 8 ते 9 पानाची आळूवडी आहे. तुम्हाला दुसरीही दाखवते. ती पाहू शकता पातळ अशी मी आळूवडीचा एक लेअर बनवून घेतलेला आहे. तर या सर्व वड्या आपल्याला छान कडकडीत तेलामध्ये सोनेरी रंगावर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत. ह्या वड्या हलक्या हातानंच परत नाही, कारण आपण ह्याचा रोल केलेला नाही ते करून, तर ह्याचे लेअर सुटले जातील. तर हलक्या हातानेच तुम्ही इथे ह्या वड्या पलटी करून घ्या, नाही तर शॅलो फ्राय करा, जेणेकरून याचे लेअर सुटणार नाहीत. पण इथे पाहू शकता अतिशय भरपूर लेअरच्या कुरकुरीत अशा खमंग आळूवडी आपली तयार आहे. तर सर्व वड्या मी अशा प्रकारे छान अशा तळून घेते. नक्की ही रेसिपी ट्राय करा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत थँक्यू.